मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. 12 डिसेंबर 2025 या दिवशी शरद पवारांनी वयाची 85 वर्ष पूर्ण केली आणि ते 86व्या वर्षात पदार्पण करते झाले. शरद पवारांना त्यांच्या वाढदिवसाच्या भारतभरातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शरद पवारांनी दिल्लीमध्ये एक प्रीतिभोजन आयोजित केलं. त्या प्रीतिभोजनाला राहुल गांधी आणि भारतातले उद्योगपती अदानी हे आवर्जून हजर होते. याच्या बातम्याही सर्वदूर पसरल्या. शरद पवारांचं हे सर्वव्यापी वावरणं जे आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना सुखावणारं होतं, ही गोष्ट खरी आहे. आज एका वेगळ्याच गोष्टीसाठी शरद पवारांचा उल्लेख करतो आहे. शरद पवारांचं राजकारण कसं होतं, शरद पवार कशा पद्धतीनं विरोधकांना नामोहरम करायचे हे उदाहरण सांगत असताना आधार घ्यायचा आहे तो वसंत साठे यांच्या आत्मचरित्राचा. मी वसंत साठे नावाचं एक आत्मचरित्र वसंत साठेंनी लिहिलं. वसंत साठे हे केंद्रात मंत्री होते, माहिती आणि नभोवाणी मंत्री होते, इंदिरा गांधींचे अत्यंत निकटवर्ती होते. वसंत साठे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाबद्दल बोलताना वसंत साठे म्हणतात, मी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्रातला तत्कालीन विरोधक होतो, त्यामुळे यशवंतराव चव्हाणांचा माझ्यावर राग होता. विधानसभेची निवडणूक आली आणि महाराष्ट्र प्रांतिकची बैठक बसली की यशवंतरावजी चव्हाण हे मला बाजूला घ्यायचे, माझ्या खांद्यावर हात ठेवायचे आणि मला सांगायचे, वसंता तुझा उपयोग केंद्रात जास्त आहे, मला असं वाटतं की तुला आता विधानसभेला तिकीट न देता मी तुझा केंद्रात चांगला उपयोग करून घेऊ शकेन आणि विधानसभेचं माझं तिकीट जे आहे ते कट करायचं. वसंत साठेंनी पुढं असं सांगितलं की लोकसभेच्या निवडणुका लागल्या की पुन्हा यशवंतराव चव्हाण मला कुठेतरी बाजूला घ्यायचे, माझ्या खांद्यावर हात ठेवायचे, पुन्हा मला सांगायचे की वसंता आत्ताची परिस्थिती पाहता तुझी राज्याला गरज आहे, केंद्रामध्ये काम करणारी अनेक माणसं आहेत, किंवा तुला लोकसभेला न पाठवता मी इथं विधानसभेसाठी ठेवणार आहे, तुला केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही आणि माझं तिथलं तिकीटही जे ते यशवंतराव चव्हाणांनी कापलेलं असायचं. वसंत साठेंनी पुढं असं सांगितलेलं आहे की यशवंतराव चव्हाण हे तरीही सुसंस्कृत राजकारणी होते, त्यांची राजकारण करण्याची पद्धत अतिशय चांगली होती. त्यांनी शरद पवारांबद्दल सांगितलेलं आहे. शरद पवारांनी वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये वसंत साठे साहेबांना तिकीट द्या अशा प्रकारची आग्रही मागणी जी आहे ती 1989-90च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी केली. त्याप्रमाणे ते तिकीट दिलं गेलं. त्याप्रमाणे वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये वसंत साठे उभे राहिले. वसंत साठेंच्या वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी जे ते दस्तूर खुद्द राजीव गांधी आलेले होते. वर्ध्यामध्ये राजीव गांधींची सभा लावलेली होती. असं असताना अमरावतीवरनं राजीव गांधींना घेऊन शरद पवार थेट बारामतीला गेले आणि वर्ध्यातल्या सभेचा त्यांनी कसा फज्जा उडवला याची अतिशय गमतीशीर वर्णने जी ती वसंत साठ्याने लिहिलेली आहेत. लोक त्या सभेवर माझ्या सभेवर नाराज झाले. माझ्या सभेला राजीव गांधी वेळेत येऊ नयेत यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले. याशिवाय शरद पवारांचे सगळे समर्थक वर्धा लोकसभा मतदारसंघात माझ्या विरुद्ध प्रचार करत होते. शरद पवार जिथं थांबले होते तिथल्या गेस्ट हाऊसवरती त्यांचे कार्यकर्ते बोलवत होते आणि माझ्या विरुद्ध प्रचार करा असं सांगत होते, असं वसंत साठे साहेबांचं म्हणणं आहे. वसंत साठे म्हणतात, मी माझ्या आयुष्यातला निवडणुकीतला पहिला पराभव जो आहे तो स्वीकारला आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. पुन्हा निवडणुकीत उभं राहायचं नाही असं मी ठरवलं, परंतु त्यानंतर पुन्हा 1.5 वर्षानंतर निवडणुका लागल्या. त्या निवडणुकांसाठी दिल्लीमध्ये बैठक बसली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची. त्यावेळी शरद पवारांनी असं सांगितलं, राजीव गांधींना सांगितलं की आमच्याकडनं चूक झालेली आहे. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना सांगितलं आमच्याकडून चूक झालेली आहे. PV नरसिंहरावांना सांगितलं की साठे साहेबांच्या बाबतीत आमच्याकडून एक चूक झालेली आहे, ती चूक आम्हाला दुरुस्त करायची, ती दुरुस्त करण्याची संधी आम्हाला द्या. वसंत साठे नको म्हणत असताना पुन्हा वसंत साठ्यांना तिकीट कसं दिलं गेलं आणि वसंत साठ्यांना लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांनी कसं पराभूत केलं याची वर्णनं वसंत साठ्यांनी लिहिलेली आहे. वसंत साठे पुढं असं म्हणतात की शरद पवार यांचा आणि माझा अर्थार्थी काही संबंध नव्हता. शरद पवारांच्या राजकारणाशी माझा काही संबंध नव्हता. शरद पवारांचं राजकारण त्यांच्या जागेवर होतं, माझं राजकारण माझ्या जागेवर होतं. मी माझ्या राजकारणात शरद पवारांचा विरोधक कधी नव्हतो. शरद पवारांनी मला स्पर्धक मानावं असं आमचं वयही नव्हतं. त्यामुळं शरद पवारांनी मला विरोध का केला याचं कारण मला काही समजू शकलं नाही. यशवंतराव चव्हाण हे माझे राजकीय विरोधक होते, पक्षांतर्गत विरोधक होते. यशवंतराव चव्हाणांचा मी केंद्रात विरोधक होतो. यशवंतराव चव्हाणांच्या तत्कालीन काँग्रेस अंतर्गत असलेल्या विरोधी गटामध्ये मी कार्यरत होतो. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी माझ्याशी वाकुडपणा घेऊन वागावं यात काही वावगं नव्हतं, पण शरद पवार माझ्याशी असं का वागले
या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना पुन्हा वसंत साठे यांनीच या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे. मायाशी अशा पद्धतीनं शरद पवार वागले याचं एकच कारण मला माझे सहकारी सांगतात, ते म्हणजे मी यशवंतराव चव्हाणांना त्रास दिलेला आहे असा शरद पवारांचा समज झालेला आहे. शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांना गुरुस्थानी मानतात आणि आपल्या गुरुला वसंत साठ्यांनी त्रास दिलेला आहे, त्यामुळे वसंत साठ्यांना संपवणं, त्यांचं राजकारण संपवणं हे आपलं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे असं शरद पवार समजतात. अशा प्रकारचं आशयाचं लिखाण जे आहे ते वसंत साठ्यांनी मी वसंत साठे या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. तिकीट दिलेल्या आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला कसं पाडावं, तिकीट दिलेल्या आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध प्रचार कसा करावा आणि राजकीय कुरघोडी करत असताना आपल्या गुरुला कोणी त्रास दिला असेल तर त्याचा बंदोबस्त कसा करावा, आजच्या भाषेत त्याचा टप्प्यात कार्यक्रम कसा करावा याचा एक वस्तुपाठच 1990च्या दशकामध्ये शरद पवारांनी वसंत साठ्यांच्या प्रकरणात दिलेला आहे. शरद पवारांची राजकारणातली भीती आणि दहशत का होती? शरद पवार कुठल्याही उभ्या असलेल्या आणि सतत यशस्वी होणाऱ्या नेत्यालाही निवडणुकीत पराभूत करू शकत होते आणि एखाद्या नेत्याचं राजकीय कारकीर्द ही संपुष्टात आणण्याची ताकद आणि क्षमता शरद पवारांकडे होती हे वसंत साठ्यांच्या या सगळ्या लिखाणावरून स्पष्टपणानं जाणवतं. शरद पवारांच्या संदर्भात वसंत साठ्यांनी आत्मसमर्थनार्थ लिहिलेला मजकूर शब्दशः खरा आहे असं धरलं तरी शरद पवारांनी वसंत साठ्यांना 2 लोकसभा निवडणुकीमध्ये धडधडून आपटवलं. त्यांना तिकीट द्या म्हणून स्वतः आग्रही मागणी करायची आणि त्यांना निवडणुकीत पाडायचं असा प्रकार पवारांनी 2दा केला असं वसंत साठे म्हणतात. पवार या पद्धतीनं राजकारण करत असतील तर पवारांचं राजकारण हे केवळ वेगळं होतं हे म्हणायला काही हरकत नाही. त्यावेळी EVM मशीन्स नव्हत्या, त्यावेळी जी आहे ती मतचोरी नव्हती, त्यावेळी बॅलेट पेपरद्वारे कुठले गैरप्रकार करता येत नव्हते. अशा वेळी आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सामान्य लोकांना आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर यायला लावून अशा कुरघोडीचं राजकारण करणारे शरद पवार हे एका बाबतीमध्ये विशेष आपलेसे वाटले. एका बाबतीमध्ये शरद पवारांची विशेष नोंद घ्यावीशी वाटली की ज्या व्यक्तीनं माझ्या गुरुला त्रास दिलेला आहे त्या व्यक्तीला मी सोडणार नाही ही भावना मनामध्ये ठेवून राजकारण करणाऱ्या शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा कंगोरा जो आहे तो वसंत साठ्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात उलगडून दाखवलेला आहे. असेही शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत होते. स्वतःला त्रास दिला म्हणून, स्वतःचा विरोधक आहे म्हणून कुणीही कोणाचा विरोध करेल, पण ज्यानं माझ्या गुरुला त्रास दिलेला आहे त्यालाही मी सोडणार नाही अशी भूमिका घेऊन जर शरद पवारांनी एखाद्या समोरच्या विरोधी नेत्याला संपवण्याचा, त्याचं राजकारण संपवण्याचा आणि त्याला निवडणुकीत पुन्हा पुन्हा पाडण्याचा प्रकार केला असेल तर पवारांची गुरुप्रती निष्ठा ही उच्च दर्जाची होती एवढंच म्हणावं लागेल. जय भवानी, जय शिवाजी.